आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारती अभावी एका वर्गामध्ये 2-2 वर्ग बसत आहेत। या ठिकाणी ग्रामपंचायतीनं आणि ग्रामस्थांना पुढाकार घेऊन लवकरात लवकर जुन्या इमारतीचं या ठिकाणी साफसफाई करून धोकादायक जी इमारत आहे ती पाडून त्या ठिकाणी मंजूर झालेल्या नव्या खोल्या बांधण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं त्या खोल्यांचं निर्लेखन करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीनं पहिल्या प्रथम आणि नंतर ग्रामस्थांनी नंतर विरोध पार्टीनं या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं। परंतु दुर्दैवानं प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकण्यामध्ये पटायत असल्यामुळं ग्रामपंचायतनं हात दोन्ही वर केले आणि त्या दृष्टीनं लवकरात लवकर निर्लेखन होण्याची गरज असताना सुद्धा गेल्या 2.5 ते 3 वर्ष या शाळेच्या निर्लेखनाचा प्रश्न हा प्रलंबित होता आणि त्या अनुषंगानं लवकरात लवकर निर्लेखन व्हावं या अनुषंगानं सासकल जन आंदोलन समितीचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी थोडासा पुढाकार घेतला, शाळेच्या शिक्षकांची मदत घेतली आणि स्वतः या ठिकाणी जिल्हा परिषदला जाऊन या इमारतीचं निर्लेखन आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकीय पद त्यांच्याकडे नसताना सुद्धा आपल्या स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून त्यांनी जिल्हा परिषदला 2-3 वेळा ते स्वतः गेले आणि त्या ठिकाणी तो सगळा प्रस्ताव पुन्हा एकदा अरेंज करून प्रस्ताव देऊन हे निर्लेखनचं पत्र आता मिळालेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं ज्यांनी यामध्ये योगदान दिलं ते आमचे अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष असतील किंवा दिनेश मुळीक असतील, विनायक मदने असतील, शिवाजीराव मुळीक असतील, या लोकांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही नक्की काय केलं आणि याच्यासाठी काय पाठपुरावा केला या संदर्भात त्यांनी आपलं मत मांडावं, तर मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। आत्ताच आमचे जन आंदोलन समितीचे प्रवक्ते सोमनाथ घोरपडे सर यांनी आता तुम्हाला काही विश्लेषण केलं, तर त्याबद्दल मी काय बोलतोय की आता जन आंदोलन समितीच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील आपले ज्येष्ठ समाजसेवक असतील दिनेश दत्तात्रय मुळीक यांच्या मोठ्या सहकार्यामुळे जन आंदोलन समिती आता निर्लेखनच्या पत्राच्या संदर्भात गेली 3 वर्ष झालं संघर्ष करते आणि त्या संघर्ष दरम्यान आम्हाला ते यश आलेलं आहे। त्या संघर्ष दरम्यान आम्ही सातारच्या जिल्हा परिषदेसाठी आम्ही 10 ते 12 वेळा जाऊन हेलपाटे घातले, त्या संदर्भात अनेक उडवाउडीची उत्तरे दिली, पण त्याच्या आधी त्यांच्या अशा उत्तरात आले की तुमच्या ग्रामपंचायतीनं जबाबदारी घेण्यात यावी असे पंचायत समितीकडून उत्तर आलं, सातारा जिल्हा परिषद त्यांच्याकडून उत्तर आलं। त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत संदर्भात चर्चा केली, तर ग्रामपंचायतीनं सरळ उडवाउडीची उत्तरं देऊन ते पूर्णपणे जबाबदारी त्यांनी नाकारण्याचं 100% त्यांनी सहकार्य केलं। त्यांनी स्वतःच नाकारतपणा दावला त्यांनी, त्यानंतरून तो नाकारतपणा दावल्यामुळे तो गोष्ट त्यांनी पत्राच्या संदर्भात निर्लेखनच्या संदर्भात ती गोष्ट सर्वस्व पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्याकडून निर्लेखन करण्यात यावी, त्यांच्याकडून पत्र घेण्यात यावं असं त्यांच्यातून सांगण्यात आलं। त्यानंतरून आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक बल्लार सरांशी चर्चा केली। त्या चर्चेच्या संदर्भात बल्लार सरांनी सांगितले ही पूर्णपणे जबाबदारी ग्रामपंचायती आहे, ग्रामपंचायतीने ते निर्लेखन केलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने केला पाहिजे। तर त्या संदर्भात आम्हाला असं समजून आलं, आमच्या समितीचे जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्याला त्यांच्या सहकाऱ्यांना असं समजून आलं की ग्रामपंचायत हे पूर्णपणे जबाबदारी घेत नाहीये, पूर्णपणे ते जबाबदारी जिल्हा पंचायत समिती जिल्हा परिषद सासकल शाळा यांच्यावरती ढकलण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर शाळाही त्यांची जबाबदारी पूर्णपणे ग्रामपंचायत ढकलण्याचा प्रयत्न करते। निर्लेखनचं पत्राचं पाठपुरावा करण्याचे काम प्रथमचा ग्रामपंचायती सासकल यांची आहे, तर ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही हे त्याच्यातून तथ्य दिसून आलेलं आहे। त्यानंतर दुसरी जबाबदारी जिल्हा परिषद शाळा सासकल यांची जबाबदारी होती, त्यांनी त्यांच्यात कोणत्याही प्रकारची जबाबदारी त्यांनी पार केलेली नाही, त्यांनी पूर्ण करताना कुठेही दिसून आले नाही। परंतु त्या दरम्यान मुख्याध्यापक असतील बल्लार सर यांच्या सहकार्यामुळे थोडंसं कुठंतरी सहकार्य लाभल्यामुळे आम्हाला ते निर्लेखन पत्र मिळवण्यासाठी कुठंतरी आम्हाला सहकार्य लाभलं आणि त्यानंतर आम्ही काही कारणास्तव पुण्याला गेलो असता आमच्या गावचे सुपुत्र विजयराव मुळीक यांच्याशी काही गोष्टीची चर्चा संदर्भात त्यांच्याकडून आमच्या या निर्लेखनच्या संदर्भात आम्ही बोलणं झाल्यानंतरून विजयराव मुळीक आपले पुणे आयुक्त त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आम्हाला आयुक्त साहेब आम्हाला असे बोलले की मी ज्या शाळेत शिकलेलो आहे त्या शाळेसाठी आणि माझ्या गावासाठी मी पूर्णपणे समध्या गोष्टी काही लागेल ते पूर्णपणे मदत करू
आणि मदत करू आणि मदत करण्याच्या संदर्भात पहिलीच गोष्ट त्यांच्यासमोर आम्ही मांडली की शाळेच्या निर्लकांच्या पत्राच्या संदर्भात पहिलीच गोष्ट मांडली आणि त्यांनी त्याचा कुठल्याही गोष्टीचा वेळ न लावता त्यांनी पूर्णपणे गावचं एक आपण सुपुत्र आहे आणि त्या गोष्टी मनात मानून आपल्या शाळेची दुरावस्था स्वतः येऊन पाहिली आणि पाहिल्यानंतरून निर्लकांचा पत्राचा तो विषय त्यांनी हाती घेतलाच. त्यानंतरून शाळेसाठी 2 युनिटची मंजुरी देण्यासाठी त्यांनी सांगितलं. ते आपले सीओ साहेब असतील, खिलर सीओ साहेब त्यांना देण्यास सांगितलं आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला करण्यास सांगितलं. आम्ही पाठपुरावा केला आणि आता शाळेच्या निर्लगन पत्राच्या संदर्भात ज्यावेळेस 2 रूम मंजुरी होतील त्या 2 रूमच्या मंजुरीच्या संदर्भात शाळेच्या मुलीच्या 1 युनिट आणि मुलाचं 1 युनिट असे टॉयलेट बाथरूमची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आयुक्त साहेबांनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे आणि ते पूर्णपणे त्याही दृष्टिकोनात त्यांचे पाठपुरावा करतात. फक्त त्याचं मोठं अनमोल असं सहकार्य गावासाठी लाभलेलं आहे. त्यांनी एक अजून सांगितले, विनोदपूर्वक सांगितले गावाला की गावाच्या विधेय आणि विकासाच्या कामासाठी कोणती गोष्ट लागल्यास कोणतीही लागले तर तुम्ही फक्त माझ्यापर्यंत प्रस्ताव आणा, माझ्यापर्यंत पाठपुरावा करा, मी त्या गोष्टी पूर्णपणे योग्यतेने तुम्हाला मार्ग लावून देऊ आणि कायमस्वरूपी गावाच्या सेवेसाठी मी कायम तटस्थ राहीन असं आयुक्त साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो, गावाच्या बद्दल धन्यवाद मानतो, जन आंदोलन समितीच्या बद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो आणि आपल्याला निर्लकांच्या पत्रासंदर्भात लवकरात लवकर शाळा पाडण्याची व्यवस्था ही आपल्या शशांक जाधव आहेत म्हणून अभियंता त्यांच्याही कानावर घालण्यात आलेले आहे. ते त्याच्या मार्गीत लागलेले आहेत आणि लवकरच निर्लकन होईल आणि समजा नवीन रूमची मंजुरीही आलेली आहे, फंडही पडलेला आहे त्या संदर्भात. त्यानंतर कामही चालू होईल. तर माझी एवढीच विनंती आहे जन आंदोलन समितीच्या वतीने गावाला की या संदर्भात कोणतेही राजकारण गटतट बाजूला ठेवून एक शाळांची शाळीय व्यवस्था व्यवस्थित राहावी, मुलांचा शैक्षणिक व्यवस्था चांगली राहावी आणि शैक्षणिक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची अडथळा निर्माण न व्हावा आणि त्या संदर्भात सर्व गटतट बाजूला ठेवून राजकीय वैरत्व ठेवून राजकीय मतभेद साईडला ठेवून शाळेच्या समजाने सहकार्य करावं आणि सहकार्य करावं एवढीच विनंती आहे. जन आंदोलन समितीचे अध्यक्ष आम्ही दोन्ही मिळून एवढीच विनंती करत आहे. समवेत सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक आहेत. तर मी आपल्याला विचारेन, ह्या कामाचं नियोजन तुम्ही कसं करता? गावच्या विधायक विकासासाठी आम्ही सदैव त्या बांधील आहोत आणि जन आंदोलन समिती व इतर पदाधिकारी ही सर्व त्या दिशेनं जोमाने काम करत असतात आणि त्याच्याशी आम्ही बांधील असतो. आणि तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना कायम सूचना देत असता की आपल्याला विधायक विकासाचं काम करायचं आहे. विनायकराव, तुम्ही माझ्या असं ऐकण्यात आलं आणि मी प्रत्यक्ष बघितलं सुद्धा की निर्लेखांचा प्रस्ताव दिलाय, कागदपत्र दिलेत असं अनेकदा सांगितलं जातं. मग ती शाळा असेल किंवा ग्रामपंचायत नसेल, पण प्रत्यक्षात तुम्ही जिल्हा परिषदला गेल्यानंतर असं दिसून आलं की तिथं प्रॉपर चॅनलनं किंवा प्रॉपर पद्धतीनं प्रस्ताव हा दिलेला नव्हता. तर मग याच्या संदर्भात आपलं काय? तसं सांगायचं झालं तर 2019 पासून ह्या निर्लकांच्या संदर्भात जन आंदोलन समिती कायमस्वरूपी पाठपुरावा करत आहे. तर पाठपुरावा करत असताना 2019 मध्ये पहिल्यांदा आम्ही पंचायत समितीमध्ये आम्ही जेव्हा चर्चेला गेलो त्यावेळेस पंचायत समितीतनं असं म्हणणं आलं की निर्लकांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झालेला नाही. तो पाठपुरावा करण्याचं काम फक्त ग्रामपंचायत सासकलचं होतं, पण त्या संदर्भात ग्रामपंचायतीनं कोणताही पाठपुरावा केला नाही की बाबा आपली इमारत आहे आणि ते मोडखळीला आले आहेत. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर निर्लकांसाठी कोणता प्रस्ताव लागतो, काय करतो या संदर्भात प्रस्ताव द्यायचं काम ग्रामपंचायतीत होतं, पण ते ग्रामपंचायतीनं पूर्णपणे त्यांनी तो प्रस्ताव वगैरे काय दिलेला नव्हता. त्यानंतरून आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसंदर्भात गेलो, त्यांच्याशी माहिती घेतली. तर त्यानंतर त्या माहिती दरम्यान असं समजून आलं की ह्या गोष्टीत निर्लकांच्या संदर्भात जो कागदपत्री पुरावा लागतो तो कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नव्हता किंवा जिल्हा परिषदेकडे नव्हता. त्यामुळे निर्लकन कोणत्या बेसवर करणार हा मोठा प्रश्न होता. त्या संदर्भात त्यानंतर अनेक वेळा सातारला जाऊन किंवा पंचायत समितीत असेल त्यावेळेस BDO मॅडम होत्या, गावडे मॅडम होत्या, त्यांच्याशी चर्चा करून, विस्तार अधिकारी असतील जगताप त्यांच्याशी चर्चा करून, अनेक अशा अधिकाऱ्यांशी चर्चा करून या इथपर्यंत आलो
ते शेवट आम्हाला निर्लकन करायचा ह्या बेसवरती जनआंदोलन समिती पूर्णपणे उतरली होती. ते शून्यातून निर्लकन आणण्यापुरतं त्यांचा संघर्ष हा कायम टिकून राहिला आणि आमच्या एक कोटीच्या टीममुळं एकग्रता असल्यामुळं आणि एकजुटीची ताकद दिसून आली. त्यात आमचे मित्र आपले दिनेश मुळीक यांच्या जनसेवेसाठी कायम तटस्थ ते असतात आणि त्यांचे कायमस्वरूपी काम करण्याच्या त्यांची भूमिका असते. त्या संदर्भात त्यांचेही मोठं अनमोल सहकार्य झालं आणि त्या संदर्भात आम्ही आता निर्लकनचं पत्र आमच्या हातात आलेलं आहे आणि त्या निर्लकनच्या पत्राच्या संदर्भात आम्ही झिरोतून जेवढा पाठपुरावा केला, मला वाटत नाही की 2019 पासून आज 4 वर्ष झालं पाठपुरावा करतो. त्या पाठपुरावा करण्याच्या दरम्यान स्वतःच्या स्वखर्चाने असतील संघर्ष एखाद्या अधिकाऱ्याशी उद्धटपणे बोलण्याची वेळ आली तरीही आम्ही बोललेलो आहे. त्यानंतर कोणताही अधिकारी असू दे त्यांनी योग्यरित्या आम्हाला मार्गदर्शन दिलं. आम्हाला त्यांच्यानंतर आम्हाला आमचे काही कारणास्तव आमच्या आपले गावचे सुपुत्र असतील विजयराव मुळीक आयुक्त आहेत, उपआयुक्त आहेत पुण्याचे, त्यांच्याकडून खूप मोठं मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या दरम्यान त्यांनी आम्हाला योग्यरित्या सल्ला दिला आणि त्या सल्ल्यानुसार आम्ही गेलो आणि त्यांच्या जे अशक्य गोष्ट शक्य करण्याचं खरं श्रेय जात असेल तर ते फक्त विजयराव मुळीक असतील, उपायुक्त आहेत, आपले गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो निर्लकनचं पत्र आता आपल्या हातात आलेलं आहे. त्यामुळे शाळेचं लवकरच निर्लकन होईल आणि शाळेचा नवीन रूमचंही भूमिपूजन आपण विजयराव मुळीक उपायुक्त पुणे यांच्या हस्ते घेणारच आहे. त्यांनी आपल्याला तारीख दिलेली आहे, त्या तारीख देतो म्हटलं त्यानंतर आपण येऊन त्यांच्या हस्तेच करणार आहे. हे बी आम्ही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्या संदर्भात आम्हाला मोठं सहकार्य मिळालं.